सर्वेभ्यो ज्येष्ठेभ्यो पितृभ्यो मातृभ्यो नमो नमः। संस्कृतविषयस्य शिक्षिका अस्मि अहं। तावत् संस्कृतभाषया एव प्रारंभं करोमि। कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक संघाने आज मला इथे निमंत्रित केलेलं आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी सरांना खूप खूप धन्यवाद देईल। अगदी हक्काने त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि शिक्षकांनी हक्काने आम्हाला बोलवावं आणि त्या कर्तृत्वाप्रत आम्ही पोचवावं, यासारखा अभिमानाचा क्षण दुसरा कुठलाही नाही। आजचा योगही खूप छान आलेला आहे। पितृपक्षाचा उत्तरार्ध आहे, एक 2-3 दिवस बाकी आहेत। नवरात्राची तयारी चालू आहे, आपण आता उद्घाटन पण करून आलेलो आहोत। ते सर्व योग खूपच सुंदर पद्धतीने जुळून आलेले आहेत आणि या अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटलं की सरांनी विचारलं की ह्या रविवारी आपल्याला व्याख्यान ठेवायचं आहे, तर ताई कोणत्या विषयावरती बोलशील? तर मला अगदी खूप प्रकर्षाने असं वाटतं की नवरात्राची पार्श्वभूमी आहे, तर नवरात्र आणि नवरात्रामध्ये आपण महालक्ष्मी देवीची उपासना करतो। त्या महालक्ष्मीचं स्तवन असलेलं श्री सुक्तम या विषयावरती थोडंसं काही जे मला समजलेलं आहे त्यावरती थोडं आपण चिंतन करूया। खूप मोठी वक्ता नाहीये मी, पण जे काही मला समजलेलं आहे ते थोडंसं व्यक्त करू इच्छिते, एवढंच आहे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आवाज ऐकू येतोय ना? हो। शिक्षकांना सवय असते मोठ्यांना बोलण्याची। नवरात्र म्हणजे नवानाम रात्रीणाम समाहार, हो, 9 दिवसांचा समूह हा एकमेव खूप मोठा उत्सव आहे आपल्या भारतीय उत्सव परंपरेतला, की अखंड 9 दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो। हा रंगांचा सण आहे, उत्साहाचा सण आहे, शक्तीची उपासना असलेला सण आहे। स्त्री पुरुष युवक बालक सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आणणारा असा हा सण। आणि दुसरा त्याचा आहे की सुगीचे दिवस संपत येऊन एक समृद्धता आपल्याकडे आलेली असते, त्यामुळे ज्या देवी देवतांनी निसर्गाने आपल्याला समृद्धता प्राप्त करून दिलेली आहे त्या कृषी देवतेला नमस्कार करणारा हा सण आहे। म्हणजे घटस्थापनेपासून गरबा टिपऱ्या खेळण्यापर्यंत वेगवेगळ्या विविधांगाने नवरात्र हा उत्सव आपण साजरा करतो। त्यामध्ये वेगवेगळे अंग आपण बघू शकतो। त्यातलं एक विशेष अंग आहे की नवरात्री उत्सव आणि श्री सुक्तमचं पठण। आता श्री सुक्तम म्हणजे काय आहे? तर उपासना महालक्ष्मीची। आपल्या नाशिकमध्ये ग्रामदेवता म्हणून कालिका मातेचं मंदिर आहे, पण कालिका माता ही एकटी नाही, तर कालिका मातेसोबत सरस्वती आणि महालक्ष्मी असे तिन्ही देवता आपल्याकडे आहेत। आणि दुसरं आपल्या नाशिकचं वैशिष्ट्य आहे की सप्तशृंगी डोंगरावरती आपल्याकडे सप्तशृंगी माता आणि सप्तशृंगी देवतेचं वैशिष्ट्य असं आहे की त्या देवीचे डोळे खूप मोठे मोठे आहेत। ती उंच शिखरावरती वसलेली आहे, विराजमान झालेली आहे। जणूकडे आपल्या संपूर्ण नाशिक शहराकडे डोळे वटारून एक प्रेमाचा काळजीचा आणि लक्ष ठेवणारा कटाक्ष ते आपल्या नाशिक शहरात ठेवत आहे। प्रभू रामचंद्रांचं निवासस्थान नाशिक शहरामध्ये काही वर्ष राहिलेलं आहे, काही दिवस राहिलेलं आहे। अशा प्रभू स्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये आपण सगळेजण निवास करत आहोत, ही आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। जसं म्हटलं जातं दुर्लभम भारते जन्मम, तसं दुर्लभम नाशिक नगरे वसनम, ही माझी उक्ती जोडलेली आहे। पण खरोखरच आपण खूपच भाग्यवान आहोत की आपल्याला हे भाग्य मिळालेलं आहे की आपण नाशिक सारख्या पुण्यभूमीमध्ये राहत आहोत। तीर्थक्षेत्राची ती भूमी आहेच आणि तीर्थक्षेत्र असल्याने तपोभूमी सुद्धा ती आहे। मग तपोभूमीमध्ये आपल्याला काय अपेक्षित असतं? तर तप करणाऱ्यांची भूमी। अनेक ऋषी मुनींनी नाशिकच्या भूमीमध्ये तप केलेले आहे आणि तप केल्यानंतर
ज्या स्वरूपामध्ये त्यांना देवी देवता निसर्ग यांचं दर्शन झालेलं आहे, त्या रूपावरती त्यांनी मुक्त हस्ताने मुक्त मनाने त्यांची प्रशंसा केलेली आहे. मग ती प्रशंसा करताना हिमालयापासून कन्याकुमारीचा समुद्र असेल, निसर्गातले प्रत्येक ठिकाण प्रत्येक वस्तू हे यांच्यामुळे आपलं जीवन आहे, आपली संस्कृती उभी राहिलेली आहे, याच्यावरती दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी सतत आपल्यावरती प्रसन्न राहिलं पाहिजे, तरच मानवी संस्कृती खऱ्या अर्थाने उभी राहील. यासाठी ऋषी मुनींनी जी स्तवनं रचलेली आहेत, त्यांची जे प्रशंसा केलेली आहे, त्यांना म्हटलेलं आहे सुक्त. आणि अशा अनेक सुक्तांचा समुच्चय असलेला ग्रंथ म्हणजे ऋग्वेद ग्रंथ, जो आपल्या वैदिक संस्कृतीमधला आद्य ग्रंथ म्हणून ओळखला जातो. ऋग्वेदामध्ये निसर्गाचं वर्णन आहे, नद्यांचं वर्णन आहे, पर्वतांचं वर्णन आहे, वृक्षांचं वर्णन आहे. आणि या सर्व घटकांमुळे मानवी संस्कृती कशी उभी राहील आणि मानवी संस्कृती उभी राहण्यासाठी हे घटक आपल्यावरती प्रसन्न कसे राहतील आणि ऋषी मुनींना ज्या द्रष्टेपणाने त्यांचं दर्शन घडलेलं आहे, मग ते दर्शन जनमानसात बिंबलं पाहिजे. मला ज्या स्वरूपात हिमालय पर्वत दिसला किंवा समुद्र दिसला, तो सगळ्यांना तसंच दिसत नाही. कारण की कोणत्याही ऑब्जेक्टचं हे वैशिष्ट्य असतं. आता ड्रॉइंगचे सर होते आमच्या, म्हणून ऑब्जेक्ट ड्रॉइंगच उदाहरण देईल. ऑब्जेक्ट ड्रॉइंग साठी काही वस्तू मांडलेल्या असतात आणि वेगवेगळ्या अँगल मधनं विद्यार्थी बसलेले असतात. त्या प्रत्येकाला ज्या कोपऱ्यात तो विद्यार्थी बसला असेल त्याला जसं दिसेल तसा तो ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढतात आणि त्याच्याच मार्क दिले जातात. सगळ्यांनी सारखंच ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढलं तर त्याचे मार्क आपल्याला मिळत नाही. तसं भगवंताने या सृष्टीमध्ये अनेक घटक निर्माण केलेले आहेत, पण त्या घटकाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे आणि तो कसा असावा, कसा आहे हे आपल्यावरती अवलंबून आहे. पण कसा असावा हे आपल्याला ऋषी मुनींनी समजून सांगितलेलं आहे आणि ते या सुक्तांमध्ये सांगितलेलं आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद हे चतुर्वेद म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा मूल गाभा आहे. आता प्रत्येक जण वेद पठणापर्यंत किंवा वेद शिकण्यापर्यंत, वेदांवरती चिंतन करण्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्याच्यासाठी ऋषी मुनींनी आणखीन एक चांगला ऑप्शन आपल्याला दिला की त्याच्याच वरती आधारित छोटे छोटे सुक्त आपल्याला तयार करून दिलेली आहेत, ज्यांना म्हटलेलं आहे खिल सुक्त. जी सुक्त एक मुख्य सुक्त आहे, प्रकरण आहे आणि त्याला परिशिष्टासारखे जोडलेले अनेक छोटे छोटे स्तोत्र आहेत, त्यांना खिल सुक्त असं म्हटलं जातं. असं ऋग्वेदाच्या 5व्या मंडलामध्ये असलेलं हे खिल सुक्त म्हणून श्री सुक्तम असं त्याचं नाव आहे. सुक्तम शब्दाचा अर्थ होतो शोभनम उक्तम. शोभनम शब्दाच्या अर्थामध्ये सुद्धा सुंदर दिसणार हे एक अर्थ झाला. मग ते भौतिक दृष्ट्या सुंदर दिसत आहे का, हा एक त्याच्यातला विषय आहे. आणि भावमय जीवन समृद्ध करणारा आहे का. मग भावमय जीवन समृद्ध करण्यासाठी जे उक्त म्हणजे जे ऋषी मुनींनी बोललेलं आहे त्यांना सुक्तम असं म्हटलेलं आहे. वेगवेगळी सुक्त त्याच्यामध्ये आलेली आहेत. त्यातलं श्री सुक्तम वरती आज आपण थोडस विचार करणार आहोत. तर त्याला लक्ष्मी सुक्त किंवा महालक्ष्मी सुक्त असं नाव दिलेलं नाही, ते आपल्याला श्री असं नाव दिलेलं आहे. ज्या श्रीची सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या सर्व पिढीने जेव्हा शिक्षणाची सुरुवात केली त्या श्रीच गिरवलेला आहे. आम्ही आपल्या अ आ इ पासून शिकलेलो आहोत, उभी रेषा आडवी रेषा ही आणखी आता पुढची पिढी आपली शिकते आहे. पण ज्या श्रीला आपण गिरवून अभ्यासाची सुरुवात केलेली आहे त्या श्रीची उपासना. म्हणजे श्रीचं पहिलं स्थान आपल्या जीवनात कधी येतं तर सरस्वतीची उपासना. पहिल्यांदा आपल्याला विद्या मिळालेली पाहिजे आणि मिळालेल्या विद्येचा यथार्थ उपयोग करायचा असेल किंवा किंबहुना विद्या मिळवण्यासाठीच धन आवश्यक आहे. आजच्या काळात तरी निदान तुमच्याकडे धन नसेल, मार्क खूप छान मिळवलेले आहेत पण धनाच्या राशी जर नसतील तर ऍडमिशन मिळणं खरोखरीच खूप अवघड झालेलं आहे. म्हणून आताच्या पालकांना दुहेरी जबाबदारी असते. मुलांना शाळा क्लासच्याकडे पण लक्ष द्या आणि सोबत सोबत मार्कांची राशी जितकी मोठी आहे
तितकीच मोठी राशी, त्याच्यात ते 2-3 शून्य ठेवून धनाची राशी उभी करावी लागते. धन हे पण तितकंच महत्वाचं आहे. पण धनाला कितपत महत्व दिलं पाहिजे? मग धन आपल्या आयुष्यामध्ये साधन म्हणून आहे का साध्य म्हणून आहे? हा सगळ्यात महत्वाचा अर्थशास्त्रातला विचार श्री सूक्तम मध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. आता साधन आणि साध्य. साध्य म्हणजे काय? तर व्हॉट वी हॅव टू अचीव. आपला गोल काय आहे, आपल्या जगण्याचं एम काय आहे. तर साधारणपणे आता आपल्याला असं दिसतं की प्रत्येक जण पैसा कमवण्याच्या मागे लागले. माझी प्रत्येक कृती जी आहे त्या कृतीमध्ये मला किती पैसे मिळतील, हा पहिला हेतू असतो. आणि दुसरा हेतू असतो, कदाचित पैसे नाही मिळणार पण मला काय लाभ होणार आहे, मला काय फायदा मिळणार आहे, किंवा कदाचित मी याच्यातून कुठलाही पैसा मला मिळणार नाही, भौतिक लाभ होणार नाही, पण त्यातून मला कीर्ती मिळणार आहे, प्रतिष्ठा मिळणार आहे, माझं पद उंचावणार आहे, प्रमोशन मिळणार आहे. या प्रत्येक पद्धतीने आपण प्रतिष्ठा, कीर्ती, प्रशंसा, भौतिक पैसा या सगळ्याच्याच मागे धावतो आहे. आणि धावता 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 आपल्याला कुठे थांबायचं हेच कळत नाही. आणि मग जीवनाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला प्रश्न पडलेला असतो, मी आनंदी आहे का? इज आय एम हॅपी? पण असं आपण म्हणून चालत नाही. तर हॅपी कोणीच नसतं. या हॅपी असं हॅपी पोझिशन अशी नाहीये किंवा जीवनातला आनंद असा नाहीये की कुठल्या तरी दुकानात तो विकत मिळतो. तर तो आपल्याला आपल्या जीवनात निर्माण करावा लागतो. तो आपल्या जीवनात कधी येईल? आधी तुम्ही स्वतःला म्हणून घ्या, आय एम हॅपी. रोज सकाळी उठल्यावरती किंवा रात्री झोपताना तुम्ही स्वतःला मोटिवेट करा, येस आय एम हॅपी. आणि आय एम हॅपी असेल तर माय फॅमिली इज ऑल्सो हॅपी. माझं सर्व कुटुंब सुद्धा हॅपी असणार. माझं कुटुंब हॅपी असेल, माझा परिवार आनंदी असेल तर माझा समाज आनंदी होईल. समाज आनंदी झाला तर पर्यायाने जनजीवन आनंदित होतं आणि पर्यायाने एक साइड भाग म्हणून आपल्या राष्ट्राचा विकास होत असतो. आणि इतकं सोपं अर्थशास्त्र आहे हे आपल्याला वैदिक सूक्तांमध्ये सांगितलेलं आहे, श्री सूक्तांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचाच उहापोह आर्य चाणक्यांनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये पण केलेला आहे. मुळातच अर्थशास्त्राविषयी खूप किचकट आहे आणि त्याची भाषा पण खूप अवघड असते. त्याच भाषेमध्ये तसंच लिहायला पाहिजे. क्रय शक्ती आणि विक्रय शक्ती हे दोन शब्द ऐकले तरी आपल्या डोक्यावरून जातात. आणि दुसरे दोन शब्द खूप छान आहेत इकॉनॉमिक्स मध्ये, मागणी आणि पुरवठा, डिमांड अँड सप्लाय. आता आपल्या आयुष्यातली ही जी डिमांड असते ना, डिमांडलाच आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये म्हटले आहे भव. भव म्हणजे मला हवं आहे. काय हवं आहे, किती हवं आहे, हे अनएंडिंग लिस्ट आहे आपल्या. कुठे थांबायचं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात आनंद निर्माणच होणार नाही. कारण की आपण त्या टार्गेटच्याच मागे धावत राहतो आणि धावता 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 स्वतःला विसरून जातो. आणि एक क्षण असा येतो की देव आपल्याला बोलवून घेतो, डायरेक्ट वरचं तिकीट. म्हणजे हा प्रवास कधी संपणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये, कसा सुरू झाला आहे हे आपल्याला माहिती नाहीये, पण या प्रवासातला एक अविभाज्य घटक आपण बनलेला आहोत. मग ही जी क्रयशक्ती आहे, ह्या क्रयशक्तीमध्ये विकत घेण्या वस्तू अपेक्षितच आहेत, आपल्याला ते घ्यावे लागतील. जीवन जगायचं असेल तर आपल्याला वस्तूंचा उपयोग आवश्यकच आहे. अन्नधान्य आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं शरीर आपल्याला दिलेलं आहे, मन आपल्याला दिलेलं आहे, बुद्धी आपल्याला दिलेली आहे आणि सोबत विवेक दिलेला आहे. आणि या सगळ्यांचा समन्वय ज्यावेळेस साधला जातो त्यावेळेस उन्नत मानवी जीवनापर्यंत आपण पोहोचलो असं तत्ववेत्ते सांगतात. पण पहिली स्टेज जी असते ती शरीर आहे. शरीर जर आपल्याला जगायचं असेल तर क्षुत्पिपासा अमलां ज्येष्ठां. श्री सूक्तातल्या काही ठराविकच ओळी मी सांगणार आहे. पूर्ण स्तोत्र शब्दशः सांगण्या इतका वेळ आपल्याकडे नाही आहे. परत कधीतरी भेटूयात आपण, तर सांगेल मी शब्दशः पण.
मग क्षुत्पिपासा आमलां ज्येष्ठा, यामध्ये क्षुधा आणि पिपासा हे दोन महत्वाचे शब्द आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक गरजांचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. प्रेरणा आपल्याला निर्माण होतात या निसर्गाने भगवंताने दिलेल्या आहे. भूक लागलेली आहे किंवा तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, खूप भूक लागलेली असेल तुम्हाला, तर तुमच्या समोर जेही काही ताटात वाढलेलं असेल, भाजी भाकरी असेल, मिरची भाकरी असेल, चटणी भाकरी असेल, तरीही आपल्याला ते आनंदाने पोटात जात आणि पूर्ण जेवण झालं, आपली भूक भागली की तृप्ततेचा ढेकर आपल्याला. पण भूक लागलेलीच नाही, वेळ झाली म्हणून जेवणारे लोक आहोत. डायबेटीस आहे, गोळी घ्यायची आहे, त्या वेळेला मला जेवलंच पाहिजे, असंच आपण त्या वेळेनुसार जेवण करतो. शिवाय डॉक्टर लोक बंधन घालतात, डायटिशियन्स असतील कोणी तर क्षमा करा, पण डॉक्टर लोक आपल्याला बंधन घालतात की सकाळी नाश्त्याला 2 बिस्किट खा, दुपारी जेवणात 2 पोळ्या खा, परत 4 वाजता काहीतरी खा, परत 8:30ला जेवण. हे असं मोजून मापून तुम्ही जेवण जेवले तर तुमची क्षुधा शमेल असं नाही. हा, शरीराला आधार होईल, ही कृत्रिमपणाने आलेला आहे. मग त्या जेवणामध्ये जसं आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो, हल्ली आपण सगळेच जण असं झालं की सेलिब्रेशन म्हटलं की हॉटेलमध्ये जाऊन सगळ्यांनी एकत्रित जेवायचं, कारण की 2-3 कारण आहेत. एक तर खिशात पैसे खूप खुळखुळायला लागलेले आहेत. दुसरा गोष्ट, आजी आजोबांचं ऐकण्याकडे फार कल नाही. आणि तिसरा गोष्ट, सुनबाईंना एवढं काही जमत नाही. या सगळ्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय? सूनबाई मुलांकडे भरपूर पैसे खुळखुळत असतात, क्रेडिट कार्डने बिल दिलं की सहज शक्य होतं, म्हणून ते एकत्र सेलिब्रेशन आपण करतो. पण ते सगळं सेलिब्रेशन केल्यानंतर भले सून मुलाने बिल दिलेले असतील, पण आजीच्या तोंडातून एकच वाक्य असतं, एवढ्या पैशात आम्ही महिनाभर जेवलो असतो. प्रत्येक आजी आजोबांचं ठरलेलं वाक्य. तुमच्या पिढीला ते नाहीच आवडत, पुढच्या पिढीला पण नाही आवडणार, पण मधल्या पिढीने हा एक समन्वय काढलेला आहे. कदाचित तो त्यांच्या दृष्टीने योग्य असू शकतो, काही ठिकाणी थोडस चुकीचाही असू शकतो, त्याचं समर्थन किंवा विरोध आपल्याला करायचा नाही, पण सत्य परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट, हॉटेल मधल्या जेवणाला आईच्या हातच्या जेवणाची चव नाही. तुम्ही भुकेले होऊन आलेला आहात किंवा कुठूनही आलेला आहात, तर आई सांगते बाळा 4 घास खाऊन घे रे. तर आईच्या हातच्या या 4 घासांमध्ये जी क्षुधापूर्ती असते ती आपल्याला तृप्ती देणारी असते, म्हणून ती तृप्ती आपल्या जीवनात आली पाहिजे. हे जसं अन्नाच्या बाबतीमध्ये आहे तसंच पाण्याच्या बाबतीमध्ये पण आहे. म्हणून पाणी, तहानसाठी आपल्याला संस्कृतमध्ये शब्द दिलाय पिपासा. मग कशा कशाची पिपासा असते, कशा कशाची तृषा आपल्या जीवनात असते. पहिलं पाणी पाहिजे, पण फक्त पाणी पिऊन नाही भागत. माठातलं पाणी मिळालं तर फार बरं झालं असतं, नाही का? थंड थंड पाणी मिळालं तर असं वाटतं लिंबू सरबत मिळालं तर फारच चांगलं झालं असतं. म्हणजे ही जी क्रमवारी आहे ही अनएंडिंग आहे, कधीही न संपणारी आहे. मग याला म्हटलेलं आहे भव. हे भव जोपर्यंत माझ्या जीवनात आहे तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये तृप्ती येऊ शकत नाही. मग क्षुत्पिपासा आमलां ज्येष्ठाम असं म्हटलेलं आहे. आणि पुढे काय सांगितलंय? तृप्ताम तर्पयंतीम. मग तृप्ताम तर्पयंतीम ही खूप पुढची स्टेज झाली. त्यासाठी परत आपण थोडस मागे येऊयात की लक्ष्मी कोण आहे, ती ही संकल्पनाच मुळात कुठून आलेली आहे. तर लक्ष्मीचा जन्म हा सागर मंथनातून झालेला आहे. सागर मंथनाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, खूप सुंदर आहे, पुराणात खूप छान वर्णन करून सांगितलेले आहे. ते आता आपण फक्त एवढं लक्षात ठेवूयात की सागर मंथनातून 14 रत्न बाहेर आली. त्या 14 रत्नांमध्ये साधारणपणाने 9वा किंवा 10वा नंबर लक्ष्मीचा असावा. ते ठोस आपल्याला सांगता येणार नाही, कारण की पुराणातल्याच या कथा आहेत. प्रत्येक गोष्टींमध्ये वेगवेगळा क्रम आपल्याला दिलेला असू शकतो. तर पहिल्यांदा अलक्ष्मीची निर्मिती झाली आणि मग लक्ष्मीची निर्मिती झाली. आता लक्ष्मी ही दिसायला अत्यंत सुंदर, छान असे रेशमी कपडे घातलेली, म्हणजे ब्रँडेड आजच्या भाषेमध्ये उत्तम असं सगळं उत्तम उत्तम जिच्याकडे आहे अशी ही लक्ष्मी. आणि त्याच्या उलट अलक्ष्मी ही दिसायलाही कुरूप आहे, अस्वच्छ आहे, दारिद्र्य तिच्याकडे आहे आणि जे काही सगळे अवगुण असतील ते सगळे अवगुण तिच्याकडे आहेत.
मग समुद्र मंथनातून या दोघं बहिणींचा निर्मिती जन्म असा झालेला आहे. त्या मोठ्याच आलेल्या आहेत, त्यांचं बालपण वगैरे कुठे वर्णन केलेलं नाही. माता सागराला प्रश्न पडलेला आहे, यांचा विवाह कोणाशी करावा? मग तिथं खूप छान म्हटलंय, पितांबरम वीक्ष दद्यौ. दोन ऑप्शन होते सागराकडे, एक तर शंकराला द्यावं किंवा विष्णूंना द्यावं. आता वडील मुलीचा पिता आहे, मुलीच्या पित्याला कसली चिंता असते, दिल्या घरी माझी मुलगी सुखी राहिली पाहिजे. पण आपल्याकडे काय म्हणतात, कन्या वरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. कीर्ती कोणाची चांगली आहे? विष्णूची. समुद्राच्या दृष्टीने एक रूपकात्मक स्टोरी आहे, खरंच काय असेल माहिती नाही, पण रूपकात्मक असलेला हा विचार आहे. त्यावेळेस शंकराची वृत्ती बघितल्यानंतर सागराला असं वाटलं की यांच्या घरी माझी मुलगी काय सुखी राहू शकणार नाही, 2 वेळचं खायला तरी मिळेल की नाही काय माहिती, यालाच भ्रांत आहे, भिक्षाटन करून जगणारा आहे. तर माझी मुलगी मी विष्णूंना देईन. आता ठीक आहे, झालंय, विष्णूंना तर मान्यच आहे, लक्ष्मीला खूप आनंद झालेला आहे. पण तिथे आता प्रश्न होता, मोठी बहीण अलक्ष्मी आहे, मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचं लग्न करावं कसं? मग त्याच्यासाठी विष्णूनेच युक्ती काढलेली आहे. आता आपल्याकडे माहिती असं लव्ह मॅरेज मध्ये जे जे असे अडथळे असतात ते कसे टॅकल करायचे म्हणतो आपण, टॅकल हा शब्द एकदम बरोबर आहे. आणि विष्णू तर पूर्ण सृष्टीचे निर्माते, त्याच्यावर सृष्टीतल्या हरेक घटकाला, चांगल्या वाईट प्रत्येक घटकाला कसं हँडल करायचं हे भगवान विष्णूंना खूप चांगलं माहिती. मग त्यांनी असं ठरवलं की अलक्ष्मीचा आधी आपण विवाह करू आणि मग माझा लक्ष्मी तर होणारच आहे. मग त्यासाठी त्यांनी उद्दालक नावाच्या एका ब्राह्मणाची निवड. आता ब्राह्मणाचीच निवड का, तर संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रसंगी आपले प्राण देण्यासाठी सुद्धा तयार होणारा ब्राह्मण हा एकच. बाकी सगळे लोक मी, माझं कुटुंब, माझा परिवार याच्यात गुंतलेले असतात. पण ब्राह्मण हा वर्ण असा आहे की जो संस्कृतीसाठी, समाज रक्षणासाठी, हितसंबंध जोपासण्यासाठी स्वतःचे प्राणपण अर्पण करण्यास मागे पुढे बघत नाही. त्यातून उद्दालक ऋषी हे तर वेदनिष्ठ होते, वेद प्रामाण्य मानणारे होते आणि भगवान विष्णूंनी त्यांची निवड केली. आता भगवान विष्णूंचाच आदेश म्हटल्यानंतर उद्दालक ऋषी काही नाही म्हणू शकले नाही. त्यांना असं वाटलं ठीक आहे, आता माझाही विवाह होईल तर कुटुंब मार्गी लागेल. मग त्यांनी पण आनंदाने तो विवाह केला. उद्दालक ऋषी आणि अलक्ष्मींचा विवाह झालेला आहे आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मींचा विवाह झालाय. इकडे भगवान विष्णू आणि महालक्ष्मी खूप छान आनंदात सेटल झालेले आहेत. आपल्या भाषेमध्ये, पुराणांमध्ये वगैरे त्यांच्या चर्चा खूप छान सांगितलेल्या आहेत. भगवान विष्णूंच्या मागे संपूर्ण जगाचा व्यापार, त्या व्यापारामध्ये ते इतके बिझी आहेत, खऱ्या अर्थाने बिझनेसमन हा शब्द, बिझी असलेला मन तो बिझनेसमन, तसे भगवान विष्णू आहे. त्याच्यामुळे लक्ष्मीला सतत चिंता होती, काय करत असतील, जेवले असतील का, झोपले असतील का, घरी केव्हा येतील, सतत चिंता. आणि तरी देखील त्यांच्यातले काही सुख संवाद, पती पत्नींचं जीवन कसं एकमेकात गुंतलेलं असतं असे सांगणारे अनेक दाखले आपल्याला पुराणांमध्ये सांगितलेले दिसतात. आणि इकडे मात्र उद्दालक ऋषी आणि अलक्ष्मी यांचा विवाह होतो. उद्दालकांना आता असं वाटायला लागलेलं आहे की आता जरा मार्गी लागेल, घरात गृहिणी आली की घर सुंदर स्वच्छ असं होतं, पण ते तर उलटच झालं. इकडे ही अलक्ष्मी, मुळात तिला स्वतःला छान राहायला आवडत नाही, फाटके वस्त्र घालायचे, मळालेले वस्त्र घालायचे, केस कधी विंचरायचे नाही, स्नान केलं तर केलं, नाही तर नाही केलं, घरात कचरा तसाच पडलेला आहे, जेवण व्यवस्थित बनवायचं नाही. जे जे अवगुण असतील, दुर्गुण असतील, दोष असतील, विकार असतील, ते सगळे अलक्ष्मीकडे. अलक्ष्मी हे रूपक आपल्याला सांगितलेलं आहे. प्रत्येक स्त्री पुरुषांमध्ये विकार, लोभ, क्रोध, मद, मोह, मत्सर हे दडलेले असतात आणि प्रासंगिक रूपाने ते व्यक्त होतात. मग त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवायचं हे ज्याला जमतं तो यशस्वी. विकार संपणार नाही, पण त्या विकारांचं उदात्तीकरण आपल्याला करता आलं. मग उदात्तीकरण म्हणजे क्रोध आहे,
क्रोध हा आलाच पाहिजे, पण कोणत्या गोष्टीचा क्रोध आला पाहिजे? तर जिथं अन्याय होत आहे तिथे. आपल्याला आपल्या बायकोचा राग येतो, मुलांचा राग येतो, हे ओके, रोजच्याच जीवनातल्या गोष्टी आहेत. पण रोज रोज राग येऊन बायकोचा स्वभाव बदलतो का हो? या स्त्रिया पण पती राजांच्या रोज त्याच तक्रारी करतात. हे रोजच्याच गोष्टी आहेत. रुमाल जागेवरती ठेवत नाही, चप्पल जागेवरती ठेवत नाही, अमुक काम करत नाही, घरात लक्ष देत नाही, एखादी वस्तू आणून देत नाही. रोजच्याच तक्रारी आहे. त्या गोष्टींचा आपल्या रोज रोज राग येतो. म्हणून संसारात थोडीशी मजा असते, पण ते भांडण थोडंच असलं पाहिजे, ताणलं जाऊ नये. तुटेपर्यंत ताणलं की त्याचं विकृत स्वरूप धारण करतं. तसंच विकारांच्या बाबतीत असतं. आपण विकारांमध्ये किती खोल बुडालेलो असतो, त्याची खोली किती आहे याच्यावरती आपलं जीवन कसं आहे हे अवलंबून असतं. तसं या अलक्ष्मीचं झालेलं होतं. मग त्या अलक्ष्मीला उद्दालक एकदम कंटाळून गेलेले होते आणि एक दिवशी त्यांना खूप भयंकर रागलं. एक तर ते वेद प्रामाण्य मानणारे वेदनिष्ठ ऋषी होते, रोज यज्ञ करायचे, अग्निहोत्र होतं, घरोघरी जाऊन वैदिक विचार सांगणारे होते. आणि त्यांना आता असं मनोमन वाटायला लागलं, भगवान विष्णूंचा सल्ला ऐकून मी लग्न तर केलेलं आहे, पण जो विचार मी लोकांना सांगतो तो विचार माझ्याच घरात नाही ना दिसत आहे. लोकांना मी सांगतो तुमचं शरीर स्वच्छ ठेवा, तुमचं मन स्वच्छ ठेवा, तुमची बुद्धी स्वच्छ ठेवा. इथं माझं घर बघा. पहिल्यांदा घरापासून सुरुवात केली पाहिजे. तर या सगळ्या प्रकाराला उद्दालक ऋषी अत्यंत कंटाळले आणि मग त्यांनी एक दिवशी त्या अलक्ष्मीला धरलं, हाताला धरून फरफटत फरफटत गावातून ओढत एका पिंपळ वृक्षाखाली तिला नेऊन ठेवलं. आजपासून तर फक्त इथेच बसायचं, परत परत माझ्या घरी यायचं नाही. अशा प्रकारे उद्दालकांनी कायमचं अलक्ष्मीला आपल्या घरातून काढून टाकले. म्हणजेच काय, तर विकारांवरती नियंत्रण ठेवायला शिकवलेलं आहे. आता झालंय, उद्दालक ऋषींनी स्वतःपुरता हा प्रश्न मिटवलेला आहे. पण पुढे जाऊन लक्ष्मीला हे कळालेलं आहे, त्या तिला फार वाईट वाटलंय. मी एवढी सुखात आहे आणि माझ्या बहिणीची किती वाईट अवस्था झालेली आहे. लगेच ते भगवान विष्णूंना सांगते, करा ना हो काहीतरी. काय करावं, भगवान विष्णूंना आधीच सगळं माहिती असतं. तू जितकी गुणी आहेस बाई, तितकी तुझी बहीण नाही ना, मी कोणाला सांगायला जाऊ. त्या ते प्रॉमिस, बायको आहे, पत्नीचा हट्ट तर मोडता येतच नाही. त्या ते तिला प्रॉमिस करतात की आपण असं करत जाऊ, दर शनिवारी तिला भेटायला जातो, विकेंड दर शनिवारी तिला भेटायला जातो. याच्यातून सुचवलं काय आहे बघा, विकार प्रत्येकामध्ये असतात. तर 5 दिवस तुम्ही भरपूर काम करा, संस्कृतीचं काम करा, स्वतःच्या जगण्यासाठी योग्य काम करा आणि शनिवार रविवार थोडं रिलॅक्स व्हा. मग त्यामध्ये तुम्ही थोडेसे जे तुमचे आनंद देणारे घटक आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं तरी चालेल. आणि दुसरं आपल्याला सांगते की पिंपळाचं झाड निवडलेलं आहे. पिंपळाच्या झाडाबाबतीत अनेक कथा सांगितल्या जातात. भूत खेत सगळे पिंपळाच्या झाडावरती बसलेले असतात, म्हणून अलक्ष्मीचं ठिकाण पिंपळाचं झाड. आणि दुसरं आता आपण म्हणतो वड, पिंपळ, औदुंबर, तुळस, ही सगळी झाडं जी आहेत ही ऑक्सिजन देणारी, पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची झाडं आहेत. त्या किमान आठवड्यातून एकदा तरी आपण त्या झाडाखाली जायला पाहिजे. आता आपल्याकडे चित्र उलटे उलटे दिसतात, पण पुराणांमध्ये किंवा वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे, हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं ज्ञान तंतोतंत आजही लागू होतो. तर जसं उद्दालकांनी अलक्ष्मीला आपल्या जीवनातून बाहेर काढलेलं आहे, तशी अलक्ष्मी निर्णुदमे माझ्या जीवनातून दूर जाऊ दे. मला जास्तीत जास्त दूर जाऊ दे. पैसा कमवायचा आहे, मी किती पैसा कमवणार आहे हे मला आधी कळलं पाहिजे. आणि मग कमवलेल्या पैशांचं मी काय करणार आहे, तर त्यासाठी एक सुंदर सुभाषित सांगितलेला आहे. धनम अलब्धम कांक्षेत लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षितं वर्धयेत सम्यक वृद्धम तीर्थेषु निक्षिपे. धनाचा विनियोग कसा करायचा याचं यथार्थ मार्गदर्शन देणारं सुक्त म्हणजे श्री सुक्तम आहे. सगळ्यात पहिल्यांदा कशाची कांक्षा म्हणजे इच्छा असली पाहिजे, पैसा कमवायचा आहे. लहानपणापासून आपण मुलांमध्ये तेच बिंबवत असतो, तुला शिकायचंय बाबा. कशासाठी शिकायचंय? पैसा कमवण्यासाठी. हे आहेत त्याच्यामध्ये. किती पैसा कमवायचा हे आपण कोणीच सांगत नाही. तुला डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, वकील बनायचंय, शिक्षक बनायचंय, कलाकार बनायचंय,
हे सगळ्यांना आपण सांगतो. आणि हे सगळं कशासाठी? तर पैसे कमवण्यासाठी. मग पुढे दुसरी स्टेप सांगितलेली आहे, लब्धम रक्षेत प्रयत्नतः. जे धन तुम्ही मिळवलेलं आहे, विशेषतः आजकालच्या पिढीला खूप आवश्यक सल्ला आहे. आताच्या पिढ्यांना इंजिनियर होत नाही तोपर्यंत कॅम्पस इंटरव्ह्यू मधनं सिलेक्शन होतं आणि लगेच लाखो रुपयांचं पॅकेज मिळतं. जेवढे आपल्याला वर्षाला मिळत होते तेवढे आता महिन्याला घेणारे आहेत ते. तरी म्हणतात कमीच मिळतो का ताई, जॉईन हो का नको? अरे म्हणतो हो बाबा ताई, आम्ही आज पण कमवत नाही तेवढे पैसे. म्हणजे ही त्यांची आकांक्षाच मोठी आहे. झेप मोठी असणं गोष्ट वेगळी आहे, पण फक्त पैसा कमावून सुख मिळवण्यासाठी मला हे मिळालं पाहिजे ही दृष्टी थोडीशी चुकीची आहे. आणि पुढे आपल्याला सांगितलंय रक्षण करा. मी जे पैसा मिळवतो आहे त्याचं प्रॉपर सेव्हिंग करा. घरासाठी किती खर्च करायचा आहे, शिक्षणासाठी किती करायचा आहे, किराण्यासाठी किती करायचं आहे, दुधासाठी किती करायचं आहे, आजारपणासाठी किती ठेवायचं आहे, या सगळ्या सोबत समाज कल्याणासाठी किती ठेवायचं आहे, देवाचं करण्यासाठी किती ठेवायचं आहे, याचा विचार आपल्या लिस्ट मध्ये असतो का? नाही. फक्त मी, माझी सुख, माझ्या उपभोगाच्या वस्तू. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हणतो, मोबाईलचा रिचार्ज केला का? टीव्हीचा रिचार्ज केला का? या अत्यावश्यक गरजा झाल्या. एक मिनिट सुद्धा आपल्या थांबवत नाही. आपण मेसेज टाकतो, पैसे भरतो, तिकडून रिचार्ज करून येतो. झाला का? लगेच आपण सारखं माझ्याच मोबाईल मध्ये काही बिघडलेलं तर नाही ना, 4 वेळा आपण चेक करतो. म्हणजे ही जी न थांबण्याचा म्हणजे संयम आपल्याकडे राहिलेला नाही. म्हणून किती कमवायचं याच्यावरती आपल्याला आळा घालतात. आणि जे कमवलेलं आहे त्याचं रक्षण कसं करायचं, म्हणजे प्रॉपर सेव्हिंग सिस्टम्स कशा करायच्या हे आपल्याला सांगितलं. सेव्हिंग केलं की आपल्याकडे आता छान छान स्कीम्स आहेत. मोस्टली आपण SBI आणि बँकेच्या स्कीम्स वापरतो. MIS सारखी खूप सुंदर स्कीम आहे पेन्शनर्स साठी. मग त्या स्कीम मध्ये आपण आपले पैसे गुंतवले की आपल्याला त्याच्याती व्याज मिळते. तर व्याज रूपाने मिळालेली जी पैसा असतो किंवा जे लक्ष्मी असते ती मुळात आपली नसतेच ना. आपण बँकेकडे पैसे सांभाळायला देतो म्हणून बँक आपल्याला बोनस बनी देते. मग हे जे वर्धितम धनम, तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर 1,000 रुपये व्याज मिळतं ऍव्हरेज. मग हे जे 1,000 रुपये आपल्याला मिळालेले असतील ते 1,000 रुपये मुळात माझे नाही. मग त्या वाढलेल्या धनाचा उपयोग तुम्ही काय करणार? वृद्धम तीर्थेषु निक्षिपेत. हे जे वाढलेलं धन आहे ते तुम्ही एक तर स्वतः तीर्थयात्रा करण्यासाठी वापरा. कोणी तीर्थयात्रा करण्यास उत्सुक असेल तर त्यांच्यासाठी द्या, किंवा जागोजागी मंदिर बांधण्याचे काम चालू असतात, काही सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात, त्या ठिकाणी देवद्रव्य म्हणून त्याचा विनियोग करा. इतकी सुंदर 4च चरणाच्या श्लोकामध्ये इतक्या सुंदर सगळी अर्थव्यवस्था सांगितलेली आहे. पण आपण चुकतो कुठे आहोत? तर अलक्ष्मी. पहिला विचार आपला चांगला असतो, तुम्ही खूप शिका आणि भरपूर कमवा, या विचारापर्यंत खूप चांगले. पण कमवायला लागलं की किती कमवायचं आहे आणि कुठे थांबायचं आहे हे मला कळत नाही. मग एक दिवस अशी वेळ येते पॅकेज खूप मोठं मिळतो, ते मोठं पॅकेज मिळवताना 12 ते 14 तास मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ऑफिसमध्ये जावं लागतं. आणि एखाद दिवशी जर आपले वडील लवकर घरी आले तर मुलगा दार उघडल्यानंतर विचारतो, आई बघ ना कोण आले आज आपल्या घरी. अशी जर परिवाराची परिस्थिती येईल तर ती निश्चितच गंभीर आहे. आणि नाही मिळालं तुम्हाला गाडी, नाही मिळाले तुम्हाला बंगला, नाही मिळाला AC, तर तुमचं काही जगणं राहून जातंय का? नाही. म्हणून आपल्याला कोणत्या कोणत्या स्वरूपातली लक्ष्मी असली पाहिजे? तर आपल्यासाठी हस्तिनाद प्रबोधिनीम, हत्ती सारखी. म्हणजे हत्तीवरून पूर्वी कुठली शुभ वार्ता असली की हत्तीवरती बसून ती सगळी सांगत यायची. हत्तीच का, घोड्यावरतून नाही सांगत. हत्ती हळूहळू चालणारच ना, हत्तीला खूप मोठी जागा लागते. हे सगळ्या गावात दवंडी जेव्हा पेटवायची असेल तेव्हा तो हत्ती येतो. आणि हत्ती हे औदार्य त्याच्याकडे असणार आहे. हत्ती एकटा कधीच जेवत नाही. हत्तीला कधीही जेवण दिलं की ते जेवण घेताना पुढे तो सोंडेत घेतो आणि फुर्र करून सगळीकडे उडवून, जेणेकरून त्याच्या त्या एका घासामध्ये शेकडो किड्या मुंग्यांचं जीवन सहज जेवण होत असतं. हे औदार्य त्याच्यात. दुसरी दूरदृष्टी हत्तीच्या ठिकाणी.
आणि तिसरं, हत्तीला पाण्यात दुमण्यासाठी मोठी पुष्करिणी असावी. छोट्याशा बाथरूममध्ये आंघोळ नाही करू शकत, त्याची मोठी पुष्करिणी, आद्राम पुष्करिणी पुष्टीम, हे सगळं स्वरूप दिलेलं, हे सगळ्यात मोठं 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 दिले. माझ्या घरची परिस्थिती अशी असली पाहिजे, एवढी लक्ष्मी माझ्याकडे असली पाहिजे की हत्ती मी पोसू शकली पाहिजे. मग हत्ती नाही तर किमान घोडे, घोडे नाही तर किमान गाई, गाम, अश्वाम, हस्तीन ही पूर्वीच्या काळी संपत्तीवान मनुष्याचे इंडिकेटर्स होते. किती गायी आहेत, किती घोडे आहेत, किती हत्ती आहेत. तसं आता आपण काय विचारतो, किती बँक बॅलन्स आहेत, किती सेव्हिंग्ज आहेत, किती इन्व्हेस्टमेंट आहेत, किती शेअर्स आहेत. प्रमाणक बदललेली आहे, कन्सेप्ट तेच राहिलेली आहे. मग त्याचा विनियोग तुम्ही कशा पद्धतीने करतात, त्यातला भावानंद कसा मिळवायचा हे सांगणारे श्रीसुक्तम आहे. श्रीसुक्तामध्ये आणखीन एक सांगितलं आपल्याला, सूर्याम आणि चंद्राम. संपत्ती कशी आहे, काय लक्ष्मी कशी आहे, तर सूर्यासारखी तेजस्वी आहे आणि चंद्रासारखी शीतल आहे. आणि चंद्र आणि सूर्याचा आणखीन एक चांगला गुण कसा आहे, दोघांमध्ये थोडस भौगोलिक वगैरे सोडून द्या, कथा कल्पकतेतून आलेलं हे रूपक आहे की सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, परत तेवढ्याच ऊर्जेने तो सकाळी परत येईल. तसंच चंद्राच्या त्यामध्ये क्षय आणि वृद्धी हे दोन गुण आहेत. पौर्णिमा ते प्रतिपदा आणि अमावस्या ते पौर्णिमा, क्षय आणि वृद्धी हा चंद्राचा गुण आहे. तोच गुण आपल्याला लक्ष्मीकडे दिसतो. लक्ष्मी वाढतही राहते, कदाचित ती लॉस झाला की कमी पण होईल, म्हणून लक्ष्मीला चंचलतेचा दोष लावला. पण लक्ष्मी चंचल असते का लक्ष्मीवान चंचल असतो? लक्ष्मी जो वापरतो तोच चंचल आहे. जसं मोबाईल सारखं साधन आहे, मोबाईल खूप छान संवादाचं साधन आहे, अत्यंत उपयोगी साधन आहे. तरीही प्रत्येक पालक आपल्या मुलांना रागवतो, काय ते सारखे मोबाईल घेऊन बसतात, फेकून दिले एकदा त्यांचा मोबाईल. रोज घरातून 10 वेळा तरी हे वाक्य आपण ऐकतो. मग मोबाईल निरुपयोगी आहे का? तोच जगाला जोडणारा. एका सेकंदात तुमचे मुलं मुली कोणी परदेशात राहत असतील तर व्हिडिओ कॉलवरती तुम्ही खूप छान संपर्क आणि संवाद साधू शकता. अत्यंत उपयोगी साधन आहे. फक्त ज्याच्या हाती पडेल त्याने त्याचा उपयोग कसा करायचा हे खूप महत्वाचं. तेच लक्ष्मीचा आहे. लक्ष्मीवंत कसा आहे, लक्ष्मीवान कसा आहे, त्याच्या घरी लक्ष्मी टिकते का? एखादी व्यक्ती सुरुवातीला खूप गुणी दिसली, त्याचा प्राथमिक इंटरव्ह्यू होतो, तुमचे डिग्रीचे मार्क खूप छान आहे, परफॉर्मन्स छान आहे, पर्सनॅलिटी छान आहे, हँडसम आहात, इंटरव्ह्यूला आपण सिलेक्शन करतो. पहिल्या दिवशी इंटरव्ह्यूच्या दिवशी सगळं अपडेटच असतं, ऑल वेल. 8-10 दिवस झाले, 9व्याचे 9 दिवस, मग तुम्ही खरे कसे आहात, खरंच काम करण्याची प्रवृत्ती किती आहे, स्किल्स किती आहेत, हळूहळू तुमचे गुण कळू लागतात. आणि एक साधारण महिना म्हणून 3 महिन्याचं ट्रेनिंग देतात कोणत्याही कंपनी. 3 महिन्यामध्ये त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं, त्याच्यामध्ये त्याची गुण आणि कौशल्य हे बघितलं जातं. आणि त्याच्यासोबत आता एक नवीन शब्द ऍड झालाय, सॉफ्ट स्किल्स. संवाद कौशल्य तुमचे कसे आहे, कंपनीतल्या इतर लोकांसोबत हितसंबंध तुम्ही कसे जोडतात, हे अत्यंत महत्वाचं झालं. म्हणून लक्ष्मी किंवा श्री म्हटलं की फक्त पैसा नाही तर पण लक्ष्मीवंतांकडे पैशाच्या रूपाने संपत्ती हवीच, पण सोबत गुणसमुच्चय असला आणि मिळालेली संपत्ती टिकवण्यासाठी ते सामर्थ्य आणि पराक्रम आणि निश्चय पण असला. म्हणून बऱ्याचदा आपल्याला इतिहासात असे दाखले दिसतात की पूर्वांपार आलेली संपत्ती खूप मोठी असते, पण ती बऱ्याच जणांना टिकवता येत नाही आणि ते टिकवण्यासाठी आवश्यक असलेलं शौर्य आणि पराक्रम त्यांच्याकडे नसतो. आणि स्वपराक्रमाने स्वार्जित आणि पूर्वार्जित असे 2 मालमत्तेचे प्रकार असतात. कायद्याच्या कचाट्यात त्याचे भरपूर फाटे फुटलेले असतात, पण मुळात जे काही मिळालेलं आहे ते टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे का, आणि जे मिळालेलं आहे त्याच्यात वाढ करण्याचं सामर्थ्य आहे का. आजच्या पिढीसमोरचा हा खूप गंभीर प्रश्न आहे. तुम्ही खूप सुदैवी लोक आहात की तुमच्यापैकी जवळजवळ 70-80% लोकांना पेन्शन आहे.
यात अत्यंत सुखी आणि समाधानी जीवन तुम्ही जगता. आमच्या पिढीला पेन्शन मिळणार नाही, त्याच्यामुळे आमचं जीवन कसं जगायचं हा प्रश्न आम्हाला पडेल. तर आमच्या मुलांना आम्ही काहीच देऊ शकतो. मग काय देऊ शकलं पाहिजे, तर तुम्ही त्यांना पैसे देऊच नका आणि काही प्रॉपर्टी पण ठेवू नका. मागच्या भानगडीच नको. त्यांना कमवण्याचं सामर्थ्य द्या. लाच मारेल तिथे पाणी काढण्याचं सामर्थ्य दिलं तर ते तुमच्या प्रॉपर्टीकडे बघणार पण नाही. मीच माझं एवढं कमवलंय की बाबा तुमच्या घराचं मी काय करू, तुमच्या प्रॉपर्टीचं मी काय करू, हा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला पाहिजे. आणि मुळात इथेच आजचे पालक सुद्धा आहे अत्यंत डिपेंडंट करून ठेवलेले आणि ते त्यांचं एकट्यांचं काहीच करू शकत नाही. काही झालं, समस्या आल्या की द्या आई बाप. हे जी लाचारी आजच्या मुलांमध्ये जी आलेली आहे ते मुलं दोषी नाही, आई बाबा पिढी. आई बाबा इन द सेन्स मागची पिढी. तुमची मागची पिढी खूप सुखी होती, तुम्ही पण खूप सुखी आहात कारण की तुम्हाला खूप मोठा परिवार लाभलेला आहे. आमच्या पिढीला 2-3 भावंडच आहोत आम्ही. आताच्या पिढीला कोणीच नसणार. हे भविष्य आज आपल्याकडे पैसा नसेल पण हाक मारली की येणारे बरेच लोक आहेत. म्हणजे माणसं जमवण्याची संपत्ती आपल्याकडे. माझ्यासोबत किती माणसं आहेत, हा लोकसंग्रह ही पण एक संपत्ती झाली. माझ्याकडे किती चांगले गुण आहेत, सद्गुणांचा समुच्चय ही पण एक श्री आहे. माझ्याकडे किती सामर्थ्य आहे हे पण एक श्री आहे. माझ्याकडे किती विद्या आहे, विद्या म्हणजे फक्त किती डिग्रीज आहेत हे महत्वाचं नाही. त्या माझ्याकडे किती पुरस्कार आहेत, कपाट भरून ट्रॉफीज आहेत, पण त्या फक्त दाखवण्याच्या आहेत का खरंच तुमचं कर्तृत्व तेवढा. म्हणजे आता एक स्वतःचा अनुभव म्हणून सांगते. गेल्या 25 ते 30 वर्षापासून मी क्लासेस घेते. क्लासला माझ्या तसे 25 वर्ष पूर्ण झाले. संस्कृत विषयाचे क्लासेस घेते मी. सिंगल सब्जेक्टचा क्लास घेऊनही खूप चांगलं यश भगवंताच्या कृपेने मला मिळालं. आणि 25 वर्ष माझ्या क्लासला पूर्ण झाल्यानंतर मला राज्यस्तरीय आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळाला. म्हणजे त्याच्यासाठी. आणि आता येणारे पालक या विद्यार्थी मला काय विचारतात, किती भारी ना मॅडम, मला पुरस्कार मिळाला म्हणजे तुम्ही बेस्ट टीचर असा. ही उलटी गंगा वाहत. किती ट्रॉफी आहेत. म्हणून हल्लीच्या सगळ्या प्रोफेशनल क्लासेस मध्ये बघा, त्या ऑफिस मध्ये बॅक साईडला सगळे ट्रॉफीज लावून ठेवलेले असतात दाखवायला आय एम द बेस्ट. पण तुम्हाला ते दाखवायची गरजच नाहीये. त्याचा वक्त्याचा परिचय, त्याने किती डिग्र्या घेतल्यात, किती बक्षिसं मिळाल्यात हा नसतो. त्याचं वक्तृत्व सांगतं की ते किती चांगला बोलते, किती सद्विचारी आहे. तसा हा सद्विचारांचा समुच्चय, गुणांचा समुच्चय, शौर्य, धैर्य, औदार्य हे सगळं ज्यांच्याकडे असतं त्यांच्याकडेच संपत्ती राहते. म्हणजे खूप सुंदर होते. सुचिनाम श्रीमताम गेहे. फक्त श्रीमताम नाही वापरलंय, सुचिनाम. सुचिनाम म्हणजे ज्याच्याकडे पावित्र्य जपलं जातं त्याच्याचकडे लक्ष्मी राहते. आणि जो श्रीमताम, श्रीमत म्हटलंय, धनवत म्हटलेलं नाही. त्याच्यात पण थोडासा बारीक फरक आहे. वत प्रत्यय आणि मत प्रत्यय. वत प्रत्यय लावला की त्याच्यामध्ये मालकी हक्क प्रस्थापित होतो. मत प्रत्यय लावला की आपसूक आलेला असतो. मी न मागताच लक्ष्मी माझ्यावरती प्रसन्न होते. मी खरंच चांगलं काम केलं तर मला इन्क्रीमेंट मिळते, मला प्रमोशन. मला मागे लागावं लागत नाही, मला प्रमोशन द्या, मला पैसे द्या म्हणून. ते आपसूक मिळतं, म्हणून त्याला श्रीमत असं म्हणतात. याच्यासाठी खूप सुंदर उदाहरण आपल्याला सांगितलंय. महाकवी कालिदासांनी रघुवंश नावाचं काव्य लिहिलेलं. रघुवंशातले म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पूर्वीच्या 5 पिढ्यांमधल्या राजांची वर्णन कालिदासाने रघुवंशामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक अप्रतिम प्रसंग आहे की अज राजा आहे. दशरथाचे वडील अज, रामाचे वडील दशरथ, दशरथाचे वडील अज, आणि त्याची पत्नी आहे इंदुमती. या इंदुमतीचं स्वयंवर होत. इंदुमती स्वयंवर नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे, अतिशय अप्रतिम आहे. एक थोडक्यात फक्त मी सांगणार त्याच्यातला की स्वयंवरामध्ये अशी पद्धत होती की सगळे असे राजकुमार ओळीने उभे राहिलेले असायचे आणि जी कन्या असते ती कन्या हातात वरमाला घेऊन एकेका राजकुमाराच्या समोर जायची
आणि त्या राजकुमारासमोर उभं राहून तिथली एक सेविका जी असते ती त्या राजाचं गुणवर्णन करायची. याचं नाव काय आहे, कुठल्या राज्याचा राजकुमार आहे, किती शूर आहे, किती शिकलेला आहे, बायोडाटा त्याचा थोडक्यात. ते सगळं वाचत असताना खूप सुंदर उपमा दिली कालिदासाने की त्याच्यामध्ये अग्निशिखा अशी प्रतिनिधी. शोले पिक्चर आपण सगळ्यांनी बघितलेला असेल. शोले पिक्चर मध्ये एक सीन आहे, मोठी हवेली आहे संजीव कुमारची आणि त्याच्यामध्ये जया भादुरी सून आहे आणि त्या हवेलीच्या प्रत्येक अशी दालनं आहे, प्रत्येक दालनामध्ये एक एक दिवा आहे कंदील आणि ती एक एक दिवा लावत येते. मागच्या याच्यात उजेड असतो, पुढच्या याच्यात अंधार असतो. एक प्रकाशित एक अंधार पुढे एक 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 ओळीने प्रकाशित होत जातो. तस ही इंदुमती जी आहे ती अशा ओळीने राजकुमार बसले उभे असतात तिथे उमेदवार म्हणून. प्रत्येक राजकुमाराला असं वाटत असतो मलाच मिळाली, माझ्याच गळ्यात वरमाला घातली पाहिजे. आणि जेव्हा त्याचे वर्णन ती करत असते, हा अमुक देशाचा राजकुमार आहे, हा या धनुर्विद्येत पारंगत आहे, याने 4 वेदांचं अध्ययन केलेलं आहे, जे काय असेल त्याचं वर्णन सांगता एकदम छाती फुलवून बस ऐकलं की आता माझ्याच गळ्यात वरमाला घाल. पण इंदुमती पण विदुषी असते, रूपवती असते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता तिच्याकडे असते. ती त्याचं वर्णन ऐकून आणखीन पुढे जाते. त्या राजाचा त्या राजकुमाराचा चेहरा एकदम काळा ठिक्कर पडला. पुढचा जो असतो बस अब मेरा नंबर आया असं म्हणतो त्याच्याकडे. असं करत करत अज राजाचा नंबर येतो. तेव्हा त्या राजाचं वर्णन करत असताना ती सेविका तिथं सांगते इंदुमतीला की ह्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरत आहे आणि गेल्या 5-5 पिढ्यांपासून इतकी संपत्ती यांच्याकडे आहे की लक्ष्मीने कायमस्वरूपी यांच्याच घरी मुक्काम ठोकलेला आहे का, असा प्रश्न आपल्याला पडेल. आणि त्या अज राजाचा हा गुण ऐकून इंदुमतीने त्याच्या गळ्यात वरमाला घातलेली आहे. अज राजा सुंदर होता, हॅन्डसम होता, विद्वान होता, राजकुमार होता, अयोध्येचा भावी राजा होता, हे सगळे प्लस पॉइंट होते. पण मग इथे इंदुमतीने वरमाला घालताना अज श्रीमंत होता, पिढीजात श्रीमंत आहे म्हणून वरमाला घातली का, तर हा गुण सगळ्यात महत्वाचा आहे की अजाकडे ही तेवढीच संपत्ती कमवण्याची शक्ती होती, सामर्थ्य होतं आणि असलेल्या संपत्तीचा काय विनियोग करायचा हे अजाला करेक्ट माहिती. म्हणून रघुराजाची दसऱ्याची गोष्ट आपण सर्वश्रुत आहोत. म्हणजे संपत्ती कोणाकडे राहते, लक्ष्मी कोणाकडे निवास करते, तर सुचिनाम श्रीमताम गेली. आणि पुढे सांगितलं की लक्ष्मीला बोलवताना एकटीला बोलवायचंच नाही, माहेरवाशीण येते. गौरी गणपतीला आता माहेरवाशीण आपण बोलवतो, ती येते 2 दिवसासाठीच येते. डोक्यात अनंत चिंता असतात. नवरा ऑफिसला गेला असेल का, मुलांची शाळा आहे, क्लास आहे, युनिट टेस्ट आहे, मग मी इथं कशी राहू. ते 2 दिवस सुद्धा शांततेने राहू शकत नाही कारण की सासरच्या सगळ्या चिंता तिच्या सोबत असतात. आता त्या घरची लक्ष्मी म्हणते सगळं योग्यच आहे, पण तिच्या मनाला जो आनंद मिळाला पाहिजे माहेर पण, तो निवांतपणा तिला मिळत नाही. मग तो निवांतपणा तिला कधी मिळेल, त्याच्या नवऱ्याला बोलून. तसं सांगते की लक्ष्मीला एकटीला बोलवायचं नाही, तर नारायणा सहज बोलवा. आणि फक्त नारायण नाही तर कर्दम हा लक्ष्मीचा मुलगा आहे आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे चिक्लितो. दोन्हींचे आपल्या श्री सूक्तामध्ये उल्लेख दिलेले आहे. तर दोन्ही मुलं ही वेदनिष्ठ आहेत, संस्कृतीचं काम करणारे आहेत, यज्ञ करणारे आहेत आणि विष्णू भगवंतांबद्दल तर आपल्याला माहितीच आहे आणि लक्ष्मी सोबत आहे. मग असा जर सगळा परिवार माझ्या परिवारात सामावला तर माझ्या परिवाराला कधीच काही कमी पडणार नाही. म्हणून सपरिवार लक्ष्मीला निमंत्रित करायचा. म्हणून लक्ष्मीचं स्तवन केलं की नारायणाला नमस्कार करायला विसरायचं नाही. म्हणून नारायण उपनिषदाचं पठण करण्याचा दिन. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. सगळ्यात महत्वाचं रुचा आपल्याला इथे दिलेली आहे की मला ही जी अतिरिक्त संपत्ती मिळते आहे, माझं जीवन किती आहे, माझ्या कुटुंबात लोक किती आहेत आणि आमच्या गरजा किती आहेत, त्याच्यापेक्षा अतिरिक्त धन जे मला मिळतं ते धन मी प्रादुर्भूतो सुराष्ट्र कीर्तिम वृद्धिम, वृद्धी नाही शब्द तिथे वृद्धी शब्द आहे,
तर माझ्या राष्ट्राची कीर्ती वाढली पाहिजे आणि वृद्धी म्हणजे त्याची समृद्धी भरभराट झाली पाहिजे. प्रत्येक नवीन वर्षाला आपण भरपूर शुभेच्छा देतो. नूतन वर्ष समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ, मेसेज पुरतच, बाकी आपण अतिरिक्त काही करत नाही. म्हणून आपल्याकडे गुजराती लोकांमध्ये खूप सुंदर पद्धत आहे. एखाद्या गुजराती माणसाने जर नवीन व्यवसाय सुरू केला तर आरंभी तो पूजा करतो आणि अनेक लोकांना प्रसादासाठी बोलवलेलं असतं. त्या येणारा प्रत्येक माणूस काय करतो, तर 100 रुपयाची नोट तिथे ठेवतो. त्या एका मराठी माणसाला प्रश्न पडतो, हे काय चाललेलं आहे, कशासाठी 100 रुपये? त्याला एक गुजराती माणूस सांगतो की पुढचे 3 महिने तर याचा व्यवसाय छान चालला पाहिजे, म्हणून ही आपसूक मिळालेली भगवंताने दिलेली मदत, मदत नाही सहाय्य. सहाय्य शब्द खूप चांगला आणि कोणाचा मिळालाय, भगवत कृपा. म्हणून माझ्या जीवनात मला जे काही मिळालेलं आहे ते कृष्णेच्छा म्हणून मिळालेलं आहे. जे काही घडते ते कृष्णाची इच्छा म्हणजे भगवंताची इच्छा म्हणून माझ्या जीवनात अशा 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 घटना घडतात. जे काही चांगलं मला मिळालेलं आहे ते भगवंताचा प्रसाद म्हणून मला मिळतो, कृष्ण प्रसाद. अशी दिव्य दृष्टी आपल्याकडे येते तेव्हा आपल्या जीवनामध्ये भावानंद निर्माण होतो. आणि ही भावानंदाची दृष्टी, माझ्या गरजेपुरतं धन मी कमवलं पाहिजे, माझ्या कुटुंबापुरतं धन मी कमवलं पाहिजे आणि अतिरिक्त धन जे मला मिळते ते धन त्याचं लक्ष्मीत रूपांतर करण्यासाठी, त्याचं महालक्ष्मीत रूपांतर करण्यासाठी ते द्रव्य मी समाजाच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या भरभराटीसाठी योगदान म्हणून दिलं पाहिजे. याला म्हणतात भोगमय दृष्टीकडून भावमय जीवनाकडे वाटचाल आणि भावमयतेकडून भद्रमयतेकडे वाटचाल. ही भद्र दृष्टी जेव्हा आपल्याकडे येते, एक स्टेप आपल्या जीवनात अशी येते, मी इतका पैसा कमवला पण आज माझ्यासोबत कोणीच माणसं नाही, कोणत्याही कारणास राहण्यासाठी किंवा शिक्षण नोकरीसाठी मुलं परदेशात गेले, हे कारण असेल, कदाचित जोडीदार जीवनातली साथ सोडून गेलेला असेल, अनेक कारण असतील, पण शेवटी सत्य काय राहतं, जन्माला येताना मी एकटाच असतो, जाताना पण मी एकटाच. दुसरं शाश्वत सत्य काय आहे, येताना रिकाम्या हाताने येतो, जाताना रिकाम्याच. मग सोबत काय येतं माझ्या, तर आनंद. आणि आनंदमय जीवन जगण्यासाठी श्री सुक्तमने आपला खूप सुंदर संदेश दिलेला आहे की भोगात डुबून बुडून जाण्यापेक्षा भावमय जीवन जगा. जीवनामध्ये भावानंद निर्माण केला तर तुमचे जीवनच बदलून जाईल. मग तुम्हाला 10,000 रुपये सॅलरी मिळाली तरी तुम्ही आनंदी राहतात आणि 50,000 मिळाली तरी तुम्ही आनंदी राहतात, कारण की तुमच्या गरजाच सीमित आहेत. तुमच्या गरजा ज्यावेळेस सीमित होतात त्यावेळेस आपोआपच तुमच्या जीवनात आनंद निर्माण होतो. ऑफिस मधून बसून 12-12 तास काम करणं पसंत आहे तर परिवारासोबत काही वेळ देणं आपल्याला पसंत आहे. म्हणजे हा चॉईस आपल्याला दिलेला आहे. सृष्टी निर्माण करताना भगवंताने सांगितलेलं आहे, जा बाबा तुला आता मी या सृष्टीमध्ये सोडलेलं आहे, पुढे कसं जगायचं हे तुझं तू ठरवायचं. तू बोट मागितलं धरायला तर मी तुला मदत करायला येईल, पण त्यासाठी तुम्हाला हाक माग. आणि हाक मारताना तू रोज मला तर प्रार्थना करत असशील तरच तुझा आवाज माझ्या ओळखीचा असेल, अदरवाईज रॉंग नंबर, नॉट रिचेबल. मग आपण प्रश्न विचारतो, काय केलं देवाने माझ्यासाठी? हा प्रश्नच मला चुकीचा. देवाने आपल्याला अनंत असते दिले मला बरा नाही, असं आपल्याला देवाने आधीच दिलेलं आहे. तर त्या भगवंताच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्यासाठी देवी देवतांची स्तुती केली पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे, त्यांना अनन्य मना भावाने प्रार्थना केली पाहिजे. आणि त्यासाठी अशी सगळी सुक्त रचलेली आहे. म्हणूनच आपल्याला श्री सुक्त सांगितलेलं आहे. आणि श्री सुक्तामध्ये एक ओळ आणखी खूप छान आहे, पद्म शब्द बऱ्याचदा आलेला. पद्म शब्दाचा अर्थ होतो कमळ. आणि कमळाचं वैशिष्ट्य काय असतं, तर कमळाच्या पाकळ्या अतिशय मऊ मऊ असतात, रेशमासारख्या असतात. कमळामध्ये तंतू परागकण असतात, ते परागकणातलं मध त्याच्यामध्ये असतं. आणि कमळाची पानं जी असतात त्याच्यात ते मेनकट थर असल्यामुळे
पाणी तिथं दवबिंदू सारखं पाणी साठून राहत आणि चिखल्यात कमळ उगवतं. कमळाची जी जी काही वैशिष्ट्ये आहेत ती सगळी मानवी जीवनातली आहेत. आपलं जीवनही विकारांनी या मायाजाळाने वेढलेलं आहे. तसं कमळाच्या खाली चिखल आहे. पण या चिखल्यात उगवणंही कमळ खूप सुंदर दिसतं, आकर्षक दिसतं आणि कमळाकडे बघितलं की प्रसन्नच वाटतं. कोणी अशी व्यक्ती नसेल की कमळ मला आवडत नाही म्हणून. तसं कमळासारखं आपलं जीवन झालं. आजूबाजूला किती चिखल असू द्या, हो तो असणारच आहे. पण मला जे वाटतं, मला जे समजलेलं आहे ते भावमय जीवन, त्याच्यातला भावानंद मला मिळवता आला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपलं जीवन सार्थकी होईल असं आपण म्हणू शकतो. आणि माझ्या जीवनामध्ये असाच भावमय आनंद निर्माण होऊ दे अशी ईश्वर चरणी, महालक्ष्मी चरणी प्रार्थना करून आज आपण इथे विराम घेऊ.